माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 14वा भाग घेऊन आली आहे. 13व्या भागात आपण बघितलं की आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे खूप दुःखी झालेला आणि आपल्या आईच्या दुष्टपणामुळे तिच्यावर खूप रागवलेला भरत रामाला परत आणण्यासाठी वनात गेला आणि राम ऐकतच नाही असं पाहून शेवटी त्यांच्या सोन्याच्या पादुका घेऊन अयोध्येला परत आला आणि मग रामाच्या त्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाच्या नावानं तो राज्यकारभार करायला लागला. आता पुढे काय झालं ते सांगते. भरत परत गेल्यानंतर रामाला भरताची, शत्रुघ्नाची आणि अयोध्येतल्या सगळ्या लोकांची खूप आठवण यायला लागली. त्यामुळे त्या चित्रकूट पर्वतावर त्यांना काही करमेना. मग रामाने ठरवलं की आता आपण ही जागा सोडून दुसरीकडे राहायला जायचं आणि त्याच्याप्रमाणे ते सगळेजण दक्षिण दिशेकडे निघाले. जाता जाता वाटेत त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागला. अत्री ऋषींबरोबर त्यांची पत्नी अनसूया माता देखील तिथे राहत होत्या. अनसूया माता या महासती अनसूया या नावाने प्रसिद्ध होत्या, कारण त्या आपल्या पतीची खूप सेवा करीत असत, खूप भक्ती करत असत. सीतेला भेटून त्यांना खूप आनंद झाला आणि सीतेला त्यांनी आपल्याजवळच्या काही वस्तू भेट म्हणून दिल्या. त्या कोणत्या होत्या माहिती आहे का? सीतेला त्यांनी असा एक पोशाख म्हणजे कपडे दिले जे कधीही मळणार नाहीत. अशी एक फुलांची माळ दिली जिच्यातली फुलं कधीही सुकणार नाहीत. त्याच्यानंतर त्यांनी तिला आपल्याजवळचे काही दागिने दिले आणि तिला एक अतिशय सुगंधी असं दिव्य उटणं देखील दिलं. सीतेला पण त्या सगळ्या भेटी घेऊन खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी अत्री ऋषींचा आणि अनसूया मातेचा निरोप घेऊन ही सगळी मंडळी पुढे निघाली. आता त्यांनी अतिशय दाट अशा वनात प्रवेश केला होता. जंगली पशूंचं, हिंस्त्र पशूंच्या मोठमोठ्या डरकाळ्या त्यांना ऐकायला येऊ लागल्या. मार्गामध्ये मोठमोठे साप दिसायला लागले आणि अशा त्या भयंकर रस्त्याने जात असताना सीतेला मागच्या मागे विराध नावाच्या एका बलाढ्य राक्षसाने ताबडतोब आपल्या हातामध्ये उचलून घेतलं. त्याबरोबर सीता ओरडायला लागली. रामाने वळून बघितलं आणि तो त्या विराधाला म्हणाला की सीतेला सोड, पण विराध काही ऐके ना. तो खदाखदा हसायला लागला. मग रामाला आणि लक्ष्मणाला खूप राग आला. त्यांनी त्या विराधावर खूप बाण सोडले आणि त्या विराधाचे हातच छाटून टाकले. त्याबरोबर विराध धाडकन जमिनीवर कोसळला. पण विराध काही मरेना, कारण तो अवध्य होता. अवध्य म्हणजे ज्याचा कोणी वध करू शकत नाही, ज्याला कोणी ठार करू शकत नाही असा. आता काय करायचं? पण मग रामाला एक युक्ती सुचली. रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, ताबडतोब इथे एक मोठा खड्डा खोद. आणि त्याप्रमाणे लक्ष्मणाने एक मोठ्या आकाराचा खड्डा खोदला आणि त्यामध्ये ताबडतोब दोघांनी मिळून त्या विराधाला लोटलं आणि त्याच्यावर माती टाकून त्याला तिथे पुरून टाकलं. आणि अशा रीतीने त्या विराधाच्या तावडीतून त्यांनी केवळ सीतेचीच सुटका केली असं नाही, तर त्या जंगलात राहणारे ऋषीमुनी आणि इतर सामान्य लोक जे त्या विराधाच्या त्रासाला अगदी कंटाळून गेले होते, अगदी दुःखी झाले होते, त्या सगळ्यांची देखील सुटका केली. आणि अशा रीतीने रस्त्यामध्ये भेटणाऱ्या कितीतरी राक्षसांना ठार मारत त्यांनी तो पूर्ण भाग अगदी सुरक्षित करून टाकला. आता चालत चालत ते पुढे आले तर पुढे त्यांना शरभंग ऋषींचा आश्रम लागला. शरभंग ऋषी खूप म्हातारे झालेले होते आणि कितीतरी वर्षांपासून ते श्रीरामाची वाट पाहत होते. श्रीरामाला भेटल्याशिवाय आपला हा देह सोडायचा नाही, आपलं हे शरीर सोडायचं नाही असं त्यांनी अगदी ठरवूनच ठेवलं होतं. त्याप्रमाणे रामाची भेट झाल्यावर रामाला नमस्कार करून त्यांनी स्वतःसाठी आधीच पेटवून ठेवलेल्या अग्नीमध्ये प्रवेश केला आणि बघता बघता त्यांच्या शरीराची राख झाली. त्यांच्या त्या चितेला नमस्कार करून राम, लक्ष्मण आणि सीता पुढे निघाले. पुढे वाटेत त्यांना सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम लागला. सुतीक्ष्ण ऋषींना त्यांनी विचारलं की आम्हाला अगस्त्य ऋषींना भेटायचं आहे, त्यांचा आश्रम कुठे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. मग सुतीक्ष्ण ऋषींनी त्यांना अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचा पत्ता सांगितला. त्यांनी सांगितलेल्या वाटेने हे तिघेही अगस्त्य ऋषींच्या आश्रमात येऊन पोचले. अगस्त्य ऋषींचा आश्रम अतिशय रमणीय होता. त्या ठिकाणी निसर्गाने अगदी आपल्या सौंदर्याची मुक्त हस्ताने लयलूट केलेली होती. तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष होते आणि त्यांच्यावर फळं, फुलं यांनी ते अगदी लदबदलेले होते. त्याच्यानंतर हरिण, मोर आणि अतिशय सुंदर सुंदर पक्षी तिथे होते. त्यांचा किलबिलाट त्या वातावरणात भरलेला होता. त्यानंतर अगस्त्य ऋषींचे जे शिष्य होते, विद्यार्थी होते, त्या ठिकाणी वेदमंत्र पाठ करत होते आणि त्याच्यामुळे तिथलं वातावरण अगदी पवित्र होऊन गेलं होतं. राम, लक्ष्मण आणि सीतेला तो आश्रम खूप आवडला. अगस्त्य ऋषींनीसुद्धा त्यांचं अगदी आनंदाने स्वागत केलं आणि मग रामाला त्यांनी त्यांच्याजवळ एक भगवान विष्णूंचं धनुष्य होतं जे कधीही तुटणार नाही असं. ते धनुष्य त्यांनी रामाला दिलं आणि एक दिव्य बाण रामाला दिला. त्यानंतर त्यांनी रामाला 2 भाते दिले.
भाते म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? माझ्या बाजूला हे जे श्रीरामाचं चित्र आहे ना, त्याच्यात रामाच्या पाठीवर एक तुम्हाला भांडं दिसेल असं लांबोळक्या आकाराचं, ज्याच्यामध्ये खूप बाण ठेवलेले आहेत. तर त्या बाण ठेवण्याच्या त्या भांड्याला भाता असं म्हणतात. तर असे 2 भाते दिले, पण ते भाते साधेसुधे भाते नव्हते बरं का, ते अक्षय भाते होते. अक्षय म्हणजे कधीही न संपणारी गोष्ट. म्हणजे त्या भात्यांमधले बाण कधीही कितीही वापरले तरी ते संपत नसत. ते भांडं पुन्हा बाणांनी भरलेलंच राहत असे. तर असं ते अक्षय भाते आणि धनुष्य त्यांनी रामाला दिलं आणि रामाला सांगितलं की रामा, तू येताना आणि या परिसरातल्या सगळ्या राक्षसांना ठार मारून हा सगळा भाग सुरक्षित केलेला आहेस. त्याच्यामुळे आता या शस्त्रांची मला काही गरज राहिलेली नाही. पण तुला पुढे जायचं आहे, तिथे तुला पुढे कधीही गरज भासेल, म्हणून ही सगळी शस्त्र तू घेऊन जा. रामाने सुद्धा अगदी आनंदाने त्या शस्त्रांचा स्वीकार केला आणि ते पुढे निघाले. पुढे निघाल्यावर आणि निघायच्या आधी रामाने अगस्त्य मुनींना विचारलं की इथे जवळपास अशी एखादी जागा आहे का की जिथे भरपूर पाणी असेल, आम्हाला खाण्यासाठी फळं आणि कंदमुळं मिळतील. तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्याला सांगितलं की इथून जवळच गोदावरी नदीच्या तीरावर पंचवटी नावाची एक जागा आहे, ती तुम्हाला राहण्यासाठी अगदी योग्य आहे, तिथे जाऊन तुम्ही राहू शकता. त्याप्रमाणे राम, लक्ष्मण आणि सीता निघाले पंचवटीकडे जायला. आणि बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाशिक शहरामध्ये पंचवटी नावाची जागा आहे. आणि खूप लोकांना असं वाटतं की रामाची गोष्ट ही काल्पनिक आहे, पण राम ज्या ज्या ठिकाणी राहिले, ज्या ज्या ठिकाणी गेले, अशा नावांच्या जागा, अशा नावांच्या नद्या, पर्वत, जंगलं सगळं काही आजसुद्धा इतक्या हजारो वर्षानंतरसुद्धा त्याच नावाने आपल्या देशात आहेत. मग राम खरोखरच होऊन गेले याचा हा पुरावाच आहे, नाही का? असो, तर आता पंचवटीकडे जात असताना राम, लक्ष्मण आणि सीतेला वाटेमध्ये एक खूप मोठ्या आकाराचा एक विशाल असा गरुड पक्षी भेटला. रामाला असं वाटलं की नक्की हा मायावी रूप धारण करणारा कोणीतरी राक्षस असला पाहिजे आणि रामाने ताबडतोब आपल्या धनुष्यावर बाण चढवला. त्याबरोबर काय आश्चर्य, तो गरुड पक्षी माणसासारखा बोलायला लागला आणि तो रामाला म्हणाला की तू कोण आहेस आणि विनाकारण माझ्यावर तू बाण का रोखला आहेस? तेव्हा राम त्याला म्हणाले की मी राम आहे, महाराज दशरथांचा पुत्र. हे ऐकल्याबरोबर त्या गरुड पक्षाला खूप आनंद झाला. तो म्हणाला की अरे रामा, माझं नाव जटायू आहे आणि एका युद्धामध्ये मी तुझ्या वडिलांना म्हणजे दशरथ महाराजांना मदत केली होती आणि तेव्हापासून मी आणि दशरथ महाराज एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. त्यामुळे तू आता काही काळजी करू नकोस. या वनामध्ये, या पंचवटीमध्ये तू अगदी आनंदाने राहा. मी तुमचं सगळ्यांचं इथे रक्षण करेल. आणि त्याप्रमाणे मग लक्ष्मणाने तिथे एक खूप सुरेख अशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ते तिघही तिथे आनंदाने राहायला लागले. बालमित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढं काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. पण नुकतंच तुम्ही टी व्हीवर आपल्या देशातल्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा बघितला असेल. आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी आपल्या देशातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मोठमोठ्या, ज्यांनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे, असे अगदी सामान्य लोकसुद्धा त्यात आहेत, अशा लोकांना निवडून त्यांना कुणाला पद्मश्री, कुणाला पद्मभूषण, कुणाला पद्मविभूषण अशा पदव्यांनी सन्मानित केलं. तर तुम्ही कमीत कमी त्यामधल्या आपल्या महाराष्ट्रात ज्यांना ह्या पदव्या मिळाल्या आहेत, पद्मश्री मिळाली असेल कुणाला किंवा पद्मभूषण मिळालं असेल, अशा लोकांच्या कार्याविषयी माहिती करून घ्या. कारण जेव्हा आपण अशा लोकांच्या कार्याविषयीची माहिती करतो तेव्हा त्याच्यातून आपल्यालासुद्धा पुढे काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळत असते. ठीक, चला तर मग आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.